काय नेमकं रिफायनरी संदर्भात या बैठकीत चर्चा झाली? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बारसू या गावी रिफायनरी करण्यासाठी ज्या जागेचं भूसंपादन सुरू होतं आणि रिफायनरी कशा पद्धतीनं होणार आहे याची माहिती देण्यासाठी आज स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून खासदार विनायक राऊत आणि आमदार राजनजी साळवी आणि आमचे सगळे अधिकारी यांच्यासमवेत चर्चा ठेवलेली होती. आणि याचा पुढचा टप्पा जे शेतकरी विरोध करतायत, तिथले काही लोक समर्थन करतायत, त्यांच्याशी चर्चा करणं, जे समर्थन करत नाहीत त्यांना त्यांच्या मनातल्या शंका दूर करणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. परंतु सगळी माहिती पहिली लोकप्रतिनिधींना असली पाहिजे, यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या बैठकीला खासदार विनायक राऊत हे उपस्थित राहणार नाहीत असं त्यांचं पत्र ऑलरेडी आलेलं होतं. परंतु या बैठकीला स्थानिक आमदार माननीय राजन साळवी साहेब उपस्थित होते. त्यांनी आमच्या विभागाला या रिफायनरीच्या बाबत सकारात्मक जे पत्र दिलेलं होतं त्याच्यावर सांगोपांग चर्चा झाली. राजन साळवींचं जरी ते पत्र असलं तरी त्या जनतेच्या मनातल्या शंका होत्या आणि त्याचं विश्लेषण करणं देखील गरजेचं होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजींनी एक पत्र जे सेंट्रल गव्हर्नमेंटला दिलं होतं की 13,000 एकर जागेचं संपादन हे बारसूमध्ये होऊ शकतं आणि त्याच्यामध्ये अनेक गावं होती. त्याच्यामध्ये सोलगाव, देवाचे गोठणे आणि शिवणे या गावातल्या लोकांनी त्याला विरोध केला होता. आणि आज सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची मागणी आमदार राजनजी साळवी यांची अशी होती की सोलगावचं डिनोटिफाईड त्या जमिनी झाल्या पाहिजेत. ज्या सातबाऱ्यावर सिस्पेन्सिलनं लिहिलेलं आहे ते क्लिअर झालं पाहिजे आणि ती मागणी तिथल्या लोकांची जी होती राजन साळवींच्या माध्यमातून ती आम्ही मान्य केलेली आहे. आणि देवाचे गोठणे आणि शिवणे ही दोन्ही गावं या बारसूमध्ये रिफायनरीमध्ये येणार नाहीत अशी जी मागणी होती ती देखील आम्ही मान्य केली. आणि एकूण 6,200 एकर जी जागा ॲक्वायर करायची आहे त्याच्यातली 2900 एकर जागा ही तिथल्या जमीन मालकांनी संमतीपत्र दिलेली आहेत. नाटेसारखा जो भाग आहे त्या ठिकाणी जिथं क्रूड ऑइलचं एक सेंटर होतं आहे तिथे आम्हाला जे बोर करायचे होते ते 100% आमचे मारून झालेले आहेत. 84 बोर जे शिल्लक राहिले त्याच्यामध्ये 7 लोकांनी संमती दिलेली आहे, 28 लोकांनी देखील संमती दिलेली आहे. परंतु त्यांचे हिस्से अजून फायनल होत नसल्यामुळं 28 ठिकाणी आम्ही बोर मारू शकलेलो नाही. याचा प्रकल्पाचा जो आवाका आहे तो 2 लाख कोटीचा आहे. याच्यातनं कन्स्ट्रक्शन फेजमध्ये जवळजवळ 1 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे आणि ऑपरेशन फेजमध्ये डायरेक्ट रोजगार हा 3,000 लोकांना आणि इनडायरेक्ट रोजगार हा 75,000 लोकांना मिळणार आहे. तर त्या बाबतीमध्ये विशेषतः राजन साळवी साहेबांनी जे मुद्दे मांडलेले होते ते मला आपल्यामार्फत जनतेला सांगायचे आणि आम्ही नक्की काय करणार आहोत या संदर्भात. त्यांची पहिली मागणी होती की तिथे जे 2 डॅम आहेत म्हणजे अर्जुना डॅम आहे आणि जामदा डॅम आहे त्याच्यावरनं जर रिफायनरीसाठी पाणी घेतलं तर तिथं पाणी टंचाई होऊ शकते अशा ती मागणी होती. आमचा देखील सर्वे तोच आहे आणि म्हणून कोयनाचं पाणी हे रिफायनरीसाठी वापरण्याचा तत्वता निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. आणि आम्ही आमच्या डिपार्टमेंटला असं सांगितलं की ही पाईपलाईन ज्या ज्या गावातनं जाईल, ज्या ज्या शहरातनं जाईल त्या शहराला किंवा त्या गावाला सुद्धा पाण्याचा टॅप द्यायचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला आहे. पाण्याचं युटिलायझेशन नगरपालिकेनं, नगरपंचायतीनं, गावानं कसं करायचं हे त्या गावांनी ठरवायचं आहे. पाणीपट्टी ही त्या गावांनी भरली पाहिजे, फक्त आम्ही पाणी गावापर्यंत आणून देण्याचा निर्णय घेतला आहे. आणि ही पाईपलाईन बारसूपर्यंत होईल. बारसूपर्यंत ही पाईपलाईन झाल्यानंतर जे 160 MLD पाणी त्यांना लागणार आहे त्यांची रिक्वायरमेंट फुलफिल होईल. आणि कन्स्ट्रक्शनसाठी जे काही थोडंफार पाणी लागणार आहे ते अर्जुनामध्ये घ्यायचं आणि काही कालावधीमध्ये ही पाईपलाईन पूर्ण करायची अशा पद्धतीचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेला होता. रोजगाराच्या बाबतीमध्ये सगळ्यांचीच आमची मागणी अशी होती की पूर्वीपासूनची की स्किल डेव्हलपमेंटचं युनिट त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. तिथं जागा देखील आम्ही आयडेंटिफाय केली आणि भुवनेश्वरच्या बेसवर जे धर्मेंद्र प्रधान मंत्री आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये देशातलं सगळं चांगलं जे मॉडेल आहे स्किल डेव्हलपमेंटचं ते देखील त्या भागामध्ये करण्याचा निर्णय तत्वतः आज घेण्यात आलेला आहे. ग्रीनरी असली पाहिजे म्हणून महामार्ग असेल किंवा आजूबाजूचा परिसर असेल इथं देखील चांगल्या पद्धतीची झाडं लावावी अशा पद्धतीची जी मागणी होती तर ती कुठचीही झाडं न लावता कोकण ज्या झाडांशी निगडीत आहे म्हणजे आंबा असेल, काजू असेल किंवा कोकणातली विविध झाडं असतील ती लावण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.
बेरोजगारीवर देखील मी आपल्याशी बोललो. अर्जुना नदी म्हणून जी आहे, अर्जुना आणि जामदा नदी आहे, जामदा नदीचं धरणाचं काम अजून सुरू व्हायचं आहे, परंतु अर्जुना नदीवरचा जो डॅम आहे त्याचा गाळा काढण्यासाठी डीपीसीतनं जे पैसे आवश्यक होते ते देखील देण्याचा आज आम्ही निर्णय घेतला आहे. हॉस्पिटलची एक मागणी होती आणि तिथं जे जुनं हॉस्पिटल आहे ते कंपनीनं जनतेसाठी सुरू करावं असं लोकप्रतिनिधी म्हणून राजन साळवी यांनी मागणी केली होती. मला असं वाटतं की ह्या ज्या मागण्या होत्या त्या जनतेशी निगडीत होत्या आणि त्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आमचा उद्योग विभाग काम करेल अशा पद्धतीचं आश्वासन आम्ही त्याला दिलेलं आहे. 13 जूनला जी एक मिटिंग झाली होती त्याचे मिनिट्स राजन साळवी साहेबांना मिळालेले नव्हते, ते देखील आज आम्ही दिलेले आहे. आजच्या बैठकीचे मिनिट्स त्यांनी सांगितले होते की 8 दिवसात द्यावे, ते आम्ही त्यांना 2 दिवसामध्ये देणार आहोत. एकंदरीत सकारात्मक चर्चा झाली आणि सकारात्मक चर्चा होऊन लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी अशी भूमिका मांडली की कंपनीच्या लोकांबरोबर देखील प्रशासन म्हणून आपली एक बैठक होणं आवश्यक आहे, जमिनीचा रेट फायनल होणं आवश्यक आहे, जमिनीचा रेट देखील आहे त्याच्यापेक्षा जादा तिथल्या लोकांना दिला गेला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. आणि म्हणून सगळ्या त्यांच्या ज्या मागण्या होत्या ओव्हरऑल या सकारात्मक होत्या आणि हे देखील लोकप्रतिनिधी म्हणून सांगायला ते विसरले नाहीत की या मागण्या ज्या आहेत ह्या जनतेच्या मनातल्या आहेत, जनतेनं सांगितलेल्या आहेत, जनतेच्या विकासासाठी आहेत आणि या मात्र मागण्या कंपनीनं जर मान्य केल्या नाहीत तर कंपनीच्या बाबतीत समर्थनाची भूमिका आज जी मी घेतली त्याचा विचार करावा लागेल. आणि ह्याच्यात मला असं वाटतं की त्यांनी कुठची नकारात्मक भूमिका घेतलेली नाही. शेवटी या ज्या मागण्या आहेत या पूर्ण झाल्या पाहिजेत ही प्रत्येक लोकप्रतिनिधीची भूमिका असते आणि म्हणून त्यांनाही मनापासून धन्यवाद दिलेत की जो एक विकासात्मक क्रांती करणारा प्रोजेक्ट हा राजापूरमध्ये येतोय, त्यांच्या मतदारसंघामध्ये येतोय, त्याचं समर्थन करण्याच्या संदर्भातली भूमिका ही राजन साळवी साहेबांनी घेतली. त्याबद्दल मी शासनाच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि भविष्यामध्ये तिथल्या लोकांवर अन्याय होणार नाही, शेतकऱ्यांवर दबाव टाकून कुठचीही गोष्ट आम्ही करणार नाही जसं मी पूर्वी सांगितलं तसं. परंतु या रिफायनरीचं स्वागत जसं तिथल्या स्थानिक आमदारांनी केलेलं आहे तसं जनतेनं करावं, यासाठी प्रशिक्षण वर्ग असतील, तिथे जनजागृती करायची असेल, लोकांशी चर्चा करायची असेल, या सगळ्या संदर्भातले निर्णय उद्योगमंत्री म्हणून मी घेणार आहे. आज लोकप्रतिनिधींबरोबर बैठक झाली म्हणजे माझं काम संपलं नाही, तर याच्यानंतर जनतेच्या मनातले संभ्रम दूर करणं, जनतेचा गैरसमज दूर करणं, शेतकऱ्यांचा गैरसमज दूर करणं ही MIDCची प्रायोरिटी राहणार आहे. आणि तशा पद्धतीनं जनतेला विश्वासात घेऊन हा प्रकल्प आम्ही सकारात्मक दृष्ट्या पुढे नेऊ. राजन साळवी आजच्या बैठकीला उपस्थित होते, याचा अर्थ उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा विरोध जो आहे हा शमलाय मावळलाय असा होतो का? नाही, मला असं वाटतं की या बैठकीला कोणी राजकीय रंग देऊ नये. शेवटी एखाद्या लोकप्रतिनिधीला, मग ते माझ्या विचाराचे असतील किंवा माझ्या विचाराचे नसतील, एखाद्या लोकप्रतिनिधीनं जर सरकारला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली असेल, म्हणजे मी प्रकल्पाच्या दृष्टीनं म्हणतोय, प्रकल्पाच्या दृष्टीनं पाठिंबा देण्याची भूमिका घेतली असेल, आपल्या मतदारसंघामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या कोकणामध्ये रोजगार जर निर्माण होणार असेल, त्याच्यासाठी जर ते आम्हाला सरकार म्हणून साथ देत असतील, आमच्याबरोबर चर्चा करत असतील, तर मला असं वाटतं की राजकीय गोष्टी बाजूला ठेवून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि राजन साळवींनी जी भूमिका घेतलेली आहे ती महाराष्ट्रातल्या, कोकणातल्या, जिल्ह्यातल्या आणि तालुक्यातल्या रोजगार निर्मितीसाठी घेतलेली आहे आणि तीच भूमिका आमची शासनाची आहे. आणि शासनाची भूमिका जर एक लोकप्रतिनिधी घेत असेल तर त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. राहुल साहेब उपस्थित नव्हते, श्रेय तुम्ही राजन साळवींना देणार का? कारण सुरुवातीला तुम्ही एवढ्या वेळ राजन साळवींचं नाव घेतलं, या प्रकल्प राजन साळवींमुळेच पुढे जातोय असं एकूण चित्र निर्माण होतं. नाही, एक पहिली गोष्ट अशी आहे की राजन साळवींचं नाव एवढ्यासाठीच घेतलं की सकारात्मक लोकप्रतिनिधी जर एखादा प्रकल्प पुढे नेत असेल, आता पुढे त्यांचं नाव घेत नाही मी, तर त्या लोकप्रतिनिधीच्या मागे सरकारनं उभं राहिलं पाहिजे. आणि सरकारनं उभं राहत असताना सरकारची भूमिका नक्की काय आहे, तर सरकारची भूमिका अशी आहे की सरकारची भूमिका प्रकल्प करण्याच्या दृष्टीनं आहे. 13 जानेवारी 2022ला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी 13,000 एकर जमिनीवर हा प्रकल्प करण्यासाठी जे पत्र लिहिलेलं होतं तो प्रकल्प आता 6,000 एकरवर आलेला आहे, तो 2 लाख कोटीचा आहे. आणि एखादा प्रकल्प, एखादा लोकप्रतिनिधी स्वतःच्या मतदारसंघामध्ये आल्यानंतर त्याचं स्वागत करत असेल तर त्याचं नाव वारंवार घेतलंच पाहिजे. विनायक राऊत आज तिथे नव्हते, त्यांची मुकसंमती या प्रकल्पाला आहे असं म्हणता येईल का? नाही, विनायक राऊतांनी, खासदार साहेबांनी पत्र ऑलरेडी आम्हाला दिलेलं आहे. विनायक राऊत साहेबांची भूमिका अशी आहे की स्थानिकांचा विरोध आहे म्हणून माझा विरोध आहे. आता माझा विरोध आहे म्हणजे पक्षाचा विरोध आहे का असं तरी पक्ष त्याच्यामध्ये
नमूद केलेलं नाही, त्यांचं पत्र देखील माझ्याकडे आहे. परंतु राजन साळवी साहेबांनी क्लिअर कट असं सांगितलं की माझं समर्थन आहे, मी तिथला स्थानिक आमदार आहे. आणि दुसरं त्यांनी एक जी आम्हाला माहिती सांगितली ती आमच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे, त्याचा देखील आम्ही अभ्यास करतोय की तालुक्यातील 70 ते 75% ग्रामपंचायतींनी राजापूर तालुक्यातल्या हा प्रकल्प राजापूर तालुक्यामध्ये असावा यासाठी पाठिंबा दिलेला आहे. आतापर्यंत त्याच्यासाठी जी जमीन संपादित झाली केवळ 29 एकर आणि 6200 एकर जमीन लागणार आहे, म्हणजे अजून निम्मी जमीन संपादित झालेली नाहीये. टार्गेट काय पुढचं जमीन संपादन आणि प्रत्यक्ष प्रकल्पाचं काम सुरू होणार? भूसंपादनाच्या बाबतीमध्ये प्रशासनानं भूमिका घेतलेली आहे. भूसंपादन करताना काही अडचणी येत आहेत विरोधाच्या, हे नक्की खरं आहे. परंतु अशाच अडचणी महाराष्ट्रातल्या अनेक प्रकल्पांच्या समोर आलेल्या होत्या. तिथं देखील MIDCनं जी भूमिका घेतली समंजसपणाची, समजावून सांगण्याची, तीच भूमिका ह्या प्रकल्पामध्ये घेतली जाईल. आणि लवकरात लवकर हा प्रकल्प मार्गी कसा लागेल यासाठी आम्ही तिथल्या शेतकऱ्यांशी बोलू, जे विरोध करतायत, जे संघर्ष करतायत त्यांच्याशी देखील बोलू. प्रकल्पपूर्तीचं उद्दिष्ट काय, कधीपर्यंत होईल? लँड ॲक्विजिशन तर सुरू झालेलं आहे, स्टाटा टेस्टिंग सुरू आहे. स्टाटा टेस्टिंगच्या बाबतीमध्ये जे काय सांगितलं होतं की नाट्यामध्ये विरोध झाला आहे, नाट्यामध्ये 100% बोर मारून झालेले आहेत. 84 जे शिल्लक होते त्याच्यातल्या 32 लोकांनी संमती दिलेली आहे, ते देखील काम सुरू होईल. आणि माझी तिथल्या सगळ्याच जनतेला विनंती आहे, विरोध करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना विनंती आहे की टोकाचं पाऊल घेऊन कुठचीही गोष्ट होणार नाही. त्यांनी चर्चा केली पाहिजे. चर्चेला त्यांनी जर माझ्याकडे वेळ मागितली, मुंबईत वेळ मागितली तर मी मुंबईमध्ये देईन, रत्नागिरीमध्ये वेळ मागितली तर रत्नागिरीमध्ये देईन. परंतु जाळून टाकू, मारून टाकू, ठार मारू ही काही लोकशाहीतली भाषा असू शकत नाही. आपण समंजसपणानं बसलं पाहिजे, समंजसपणानं मार्ग काढला पाहिजे. सर, कुठेतरी उद्धव ठाकरे गटामध्ये दोन भूमिका पाहायला मिळतात का? कारण खासदार म्हणतात का मी लोकांसोबत आहे, आमदार म्हणतात का आमचा पाठिंबा आहे. तर समर्थन करणारे सुद्धा लोकच आहेत ना. तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार म्हणून ते जर सांगत असतील तुम्ही जनतेबरोबर आहेत, त्यांच्यामध्ये त्याचं काही चूक नाही. नाणारच्या निमित्तानं 100% विरोध होता, इथं तसं नाही आहे. आणि समर्थन करणाऱ्या जनतेबरोबर जर आमदार साहेब असतील तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये काय चूक आहे असं नाही. जे विरोध करतायत त्यांच्याबरोबर एक लोकप्रतिनिधी आहे आणि जे समर्थन करतायत त्यांच्यावर एक लोकप्रतिनिधी आहे. शासनाची भूमिका प्रकल्प करण्याची आहे. प्रकल्प करण्याच्या भूमिकेसोबत कोण लोकप्रतिनिधी आहेत ते आज बैठकीला उपस्थित होते, पण दोन्ही लोकप्रतिनिधींना पाठवलं होतं. काही थोडंफार गैरसमज असं झालं की जिल्ह्यातल्या बाकीच्या लोकप्रतिनिधींना का बोलवलं नाही, तर बाकीच्या लोकप्रतिनिधींचा मतदारसंघ आता रिफायनरीमध्ये येत नाही. म्हणजे खासदार साहेब जे आहेत ते राजापूर त्यांचा मतदारसंघ येतो आणि राजन साळवी जे आहेत त्यांचा स्थानिक आमदारकीचा तो मतदारसंघ येतो. बाळासाहेब शिवसेनेमध्ये एकंदरीत इन्कमिंग होईल असं दिसतंय का? एकंदरीत 12 ते 14 आमदार काही संपर्कात असं म्हटलं जातं. नाही, मला असं वाटतं की हा रिफायनरीचा विषय आहे. रिफायनरीच्या विषयामध्ये म्हणजे तुम्ही सांगितलेल्याचं उत्तर असं आहे की अनेक लोक संपर्कामध्ये आहेत, पण आता त्याच्यावर चर्चा करणं योग्य आहे काय, तर ते योग्य नाही असं मला वाटतं. ते राजकीय पत्रकार परिषद असेल त्यावेळी मी नक्की सांगेन. कोकणातले 2 प्रकल्प भूसंपादनामुळे रखडले. आधीचा जैतापूरचा प्रकल्प सुद्धा तिथे भूसंपादनाला बराच वेळ लागला आणि झाल्यानंतर अजून एक प्रकल्पाचं काम सुरू झालेलं नाही, केवळ कंपाऊंडवर उभी आहे. आणि आता दुसरा प्रकल्प निम्मी भूसंपादन झालेलं नाही. तुम्ही काय टार्गेट ठेवता की एवढ्या कालावधीमध्ये आम्हाला हे भूसंपादन पूर्ण करायचं? ज्या त्रुटी होत्या त्या दूर करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. काय होतं की शेतकऱ्यांना जर कळलंच नाही की आम्हाला नक्की त्या एकरला हेक्टरला किती पॅकेज मिळणार आहे, किती आम्हाला त्याचा फायदा होणार आहे, तोपर्यंत शेतकऱ्यांचा विरोध मी समजू शकतो. म्हणून आजच्याच बैठकीमध्ये आम्ही असं ठरवलं की जे काय आपण जमिनीचं पॅकेज किती पैसे देणार आहोत याचा देखील उल्लेख भविष्याच्या बैठकांमध्ये झाला पाहिजे, लोकांना कळला पाहिजे. आणि ज्यावेळी तिथल्या जनतेला लक्षात येईल की आहे त्याच्यापेक्षा चांगला दर हा आमच्या जमिनींना मिळतोय, त्याच्यातनं चांगल्या पद्धतीनं आपला उत्कर्ष होऊ शकतो, त्यावेळी मला खात्री आहे की 100% लोक याचं समर्थन करतील. तर सरकार म्हणून आपण पूर्ण प्रयत्न करताय, परंतु हा प्रोजेक्ट अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. तुम्ही त्या प्रोजेक्टच्या कंपनीच्या लोकांशी बोललेला आहात का? त्यांच्याबाबतचं काय सध्या स्टेटस आहे? कारण यापूर्वी अशाच विरोधांमुळे कंपनी गुजरातला किंवा इतर ठिकाणी गेलेली आहे. कंपनी पूर्णतः प्रकल्प करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. त्यांच्या अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली. पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा आज जे विषय आम्ही घेऊन बसलेलो होतो त्याच्या संदर्भात आम्ही त्यांना चर्चा करणार आहोत. आता साधी गोष्ट लोकप्रतिनिधींची मागणी आहे की तिथं एक बांधून ठेवलं जे हॉस्पिटल आहे ते त्यांनी सुरू करावं त्यांच्या CSR मधनं. आता ही मागणी काय वावगी नाही आणि त्याच्याकडे कंपनीनं लक्ष दिलं पाहिजे. कंपनीनं सुद्धा
MIDC ज्या पद्धतीनं काम करते फास्ट मोडवर, तशा पद्धतीनं कंपनीने देखील काम केलं पाहिजे. यासाठी आम्ही त्यांना सूचना देऊ आणि पुढच्या आठवड्यामध्ये त्याची बैठक घेऊ. त्यांनी काही कालावधी किंवा अल्टिमेटम दिलेला आहे की एवढ्या वेळात जर झालं तर आम्ही थांबू, किंवा अशी काही खात्री आहे का? कुठचाही अल्टिमेटम कोणी कोणाला दिलेलं नाही, परंतु शासनाची देखील जबाबदारी आहे. जर 3,000 डायरेक्ट आणि 75,000 इनडायरेक्ट रोजगार देणारा प्रकल्प महाराष्ट्राला जर मिळत असेल तर आम्ही देखील चांगल्या पद्धतीनं पुढे येऊन काम केलं पाहिजे. आणि आम्ही पुढे आल्यानंतर आम्हाला कंपनीचं सहकार्य देखील अपेक्षित आहे आणि कंपनी ती नक्की करणार आहे. सर, एक राजकीय प्रश्न आहे की एकीकडे सरकार किंवा उद्योग येण्यासाठी अनेक पावलं उचलत आहेत, मात्र दुसरीकडे चंद्रकांत खैरे म्हणतात की 2 महिन्यात हे सरकार पडतंय. कसं पाहता चंद्रकांत खैरेंच्या या विधानाकडे? नाही, त्यांना शुभेच्छा आहेत ना, त्यांना शुभेच्छा आहेत. कारण असे तारखा, अशा वेळा आम्ही अनेक वेळा बघितलेल्या आहेत राजकारणामध्ये. त्याच्यामुळं त्यांच्या जिल्ह्यातले कार्यकर्ते त्यांच्यासोबत कायमस्वरूपी ठाम राहावेत यासाठी त्यांचा मॉरल वाढवण्यासाठी केलेलं हे वक्तव्य आहे. हे राजकीय वक्तव्य आहे आणि त्यांना देखील पूर्ण खात्री आहे, ते देखील आध्यात्मिक आहेत. त्यांना देखील माहिती आहे की 2.5 वर्ष हे काही सरकार पडत नाही आणि पुढची काही वर्ष सरकार येत नाही. पण लोकांना समाधान देण्यासाठी, कार्यकर्ते टिकवण्यासाठी चंद्रकांत खैरेजींनी असं वक्तव्य केलेलं असावं. ते आध्यात्मिक आहेत असं म्हणताय. गुवाहाटीला येणार का ते? आले तर स्वागत. आणि तसा निरोप त्यांनी मला पाठवला. मी संभाजीनगरला जाऊन त्यांना घेऊन गुवाहाटीला जाईल. प्रकल्पासंदर्भात समजूत काढण्यासाठी आपण उद्धव ठाकरेंची चर्चा करणार आहात का? ज्या ज्या लोकांची समजूत काढावी लागेल महाराष्ट्राच्या उत्कर्षासाठी, महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी, महाराष्ट्राच्या युवा पिढीच्या भवितव्यासाठी, त्यांच्याकडे जाऊन त्यांची समजूत काढायला मी तयार आहे. परंतु एका प्रकल्पाला हा न्याय आणि दुसऱ्या प्रकल्पाला तो न्याय असं होऊ नये. ह्याच्यातनं देखील रोजगार निर्मिती होणार आहे आणि वेदांता फॉस्कॉनमधनं देखील रोजगार निर्मिती होणार होती. म्हणून या प्रकल्पाच्या बाबतीत देखील उत्तरं काही लोकांनी देणं अपेक्षित आहे. रिफाइनरी को लेकर जिस तरीके से पहले विरोध हुआ, शिवसेना की तरफ से भी काफी सारा विरोध हुआ था, अब उसको सिर्फ उसके बावजूद बनाने की कितना सरकार गंभीर, खास करके वहाँ पर इस तरीके का नहीं होगा विरोध? वहाँ के जो लोक प्रतिनिधि है MP और MLA, उनके साथ चर्चा करने के लिए आज का मीटिंग का प्रयोजन था. उस मीटिंग में MP साहब नहीं आए लेकिन MLA साहब आए थे, राजन सालवी साहब आए थे. उन्होंने पॉजिटिवली ये प्रोजेक्ट के बारे में हमको एक लेटर दिया है, उन्होंने चर्चा की है, उन्होंने जो जनता के मन में है वो बात मीटिंग में रखी है. इसलिए जो बात उन्होंने मीटिंग में रखी है उनका हम पॉजिटिवली विचार करेंगे और आगे जाएंगे. क्या आपको लगता है कि उद्धव जी से भी इस मामले में अगर चर्चा करने की जरूरत पड़ी तो करेंगे, क्योंकि इसके पहले पूरा विरोध प्रदर्शन शिवसेना की तरफ से? नहीं, ये नानार के बारे में नहीं, बारसू के बारे में खुद तत्कालीन मुख्यमंत्री साहब ने खत लिखा था सेंट्रल गवर्नमेंट में कि 13,000 एकड़ में ये बारसू की MIDC होनी चाहिए. अभी हम वो 6,000 एकड़ में कर रहे हैं. अगर जिसका मिसअंडरस्टैंडिंग है उसको मिलके ये रिफाइनरी होने के लिए हम प्रयास करेंगे. लैंड एक्विजिशन की मौजूदा स्थिति क्या है, कितना कर लिया गया, कितना बाकी है? टोटल लैंड एक्विजिशन 6,000 एकड़ का करना है. उसमें से 2,900 एकड़ जमीन का सम्मति पत्र फार्मर लोगों ने दिया. इसके अलावा संजय राउत ने आज कहा कि 2 महीने में आपकी सरकार गिर जाएगी. आप क्या कहेंगे? 2 महीने में सरकार गिर जाएगी. ये एक पॉलिटिकल स्ट्रैटेजी रहती है कि जिस पार्टी से लोग जा रहे हैं उनको रुकाने के लिए 2 महीने में सरकार गिरेगी, 2 महीने में हमारा मुख्यमंत्री होगा, मध्यावधि निवडणुका आएंगी. ये जो बयान दिए जाते हैं वो पार्टी संभालने के लिए रहते हैं. लेकिन हमारा जो नंबर है वो 170 है और 10-12 हमारे संपर्क में है देवेंद्र जी और एकनाथ शिंदे साहब की. तो ऐसी कोई भी शंका नहीं है कि सरकार गिरेगा और इलेक्शन लगेगा. ये अपने कार्यकर्ता खुद के पास रहने के लिए किया हुआ मॉरल सपोर्ट है. उदय जी, एक सवाल ये है कि परसों जब उद्धव जी और अम्बेडकर साहब, प्रकाश अम्बेडकर एक मंच पे आए, तब चर्चा हुई कि शिव शक्ति और बीजेपी मिल करके अब महाराष्ट्र सरकार को एक बड़ी चुनौती बनने वाले हैं. आपको क्या लगता है कि दोनों का अलायंस अगर होगा तो सरकार? नहीं, हमारे साथ भी आठवले साहब है, हमारे साथ आठवले साहब है, वो सेंट्रल मिनिस्टर है, उनकी भी ताकत महाराष्ट्र में सबसे ज्यादा है, वो हमारे साथ है. PM साहब को आज 7 बार धमकी भरे फोन कॉल आए ट्रैफिक पुलिस को लेकर, उसको लेकर सरकार क्या कर रही है प्रधानमंत्री को मारने के संदर्भ में? नहीं, उसका निषेध तो करना चाहिए. जो एजेंसी है उन्होंने ढूंढ लेना चाहिए किसने फोन किया था, कौन आदमी है, कौन ये टारगेट कर रहा है, उसके ऊपर कार्रवाई करनी चाहिए. चलो, थैंक यू. थैंक यू सर.